आणि यानंतर थेट नागपुरात जाऊया, ज्या ठिकाणी बच्चू कडू यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर बातचीत करतायत। बच्चू कडूंचं आंदोलन जे आहे त्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि आता आंदोलन हे एका डोम मध्ये होतं। पाऊस आला, चिखल पूर्णपणे मैदानात भरलाय। आता हे आंदोलन जे आहे एका मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आलंय। भाऊ, एवढे संकट आलेत, आता पाऊस पडतोय आणि आता मंगल कार्यालयामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। स्वरूप आता मंगल कार्यालयापर्यंत पोहोचलंय, आंदोलन सुरू आहे। निसर्ग आणि परमेश्वरानं कृपा केली, 3-4 दिवस आंदोलन पाऊस आला नाही आणि आता शेवटच्या टप्प्यात तो पाऊस आला, त्याच्यामुळं प्रचंड चिखल झालेला आहे। आमचेच ट्रॅक्टर फसलेले आहे, आमच्याच ट्रॅक्टरचा चक्का जाम झालेला दिसतोय। त्यांना आम्ही 10-15 कार्यालयात हे आंदोलन सगळे शिफ्ट करतो आहे। एक मुख्य कार्यालय आहे ती जवळपास आंदोलनाच्या, तिथं आमची आता नेत्यांची बैठक होईल आणि कोण जायचं कोण नाही ते ठरवणार। आंदोलन आमचं चालू आहे, ते आम्ही थांबवलं नाही। संध्याकाळी 7 वाजता सह्याद्रीवर बैठक आहे। मुख्यमंत्र्यांसह तुमची जी मूळ मागणी आहे, 22 मागण्या आहे, 22 मंत्री, 22 सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी उपस्थित राहावेत, काय काय सांगण्यात आलंय? कोण कोण उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्र्यांसमवेत? नाही, मुख्यमंत्री आणि बाकी सगळे मुख्य सचिव आणि बाकी सचिव जे जे संबंधित आहे ते हजर राहणार आहे। रायगडाच्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, त्याच धर्तीवर आता ही पुन्हा बैठक होईल आणि आम्ही कोण कोण जाणार आहे ते नेते मंडळी ठरवणार आहे। हे तुमच्या हाताला जे बांधण्यात आलेलं आहे राखी, एका महिलेनं, एका शेतकरी महिलेनं ही राखी तुम्हाला बांधली आहे आणि त्या महिलेनं तुम्हाला सांगितलं आहे की कर्जमुक्ती करूनच या। या महिलेच्या भावना काय होता, काय मागणी आहे त्याची? साडीचा पदर, मला ट्रॅक्टर मी चालवत असताना साडीचा पदर तिनं फाडला आणि ही बंधन तिनं मला बांधलेलं आहे त्या माऊलीनं। ते माऊली हेच म्हणत होते का तुम्ही मुक्तीशिवाय वापस येऊ नका, कारण माझ्या घरचे लोक हे त्या चिंतेत असतं आणि त्यांच्यासोबत आमच्या पोरांना ठेवावं लागतं का, शेतात गेले तर काही करण का, आत्महत्येचा विचार येऊन हे आत्महत्या तर करणार नाही का, या सगळ्या चिंतेत असणारा शेतकरी तिची तिनं व्यथा मांडली आणि ते म्हणत होते का मुक्तीशिवाय माझं टेन्शन जाणार नाही आणि यांच्या गडावरचा आज जो फास लागलेला आहे हा सुटणार नाही, म्हणून ही गाठ बांधतो आहे, कारण त्यांची फासाची गाठ सुटली पाहिजे। निश्चितच आम्ही त्या माऊलीचं खरं तर तिच्या भावनेला कुठेतरी आम्ही ठेच पोहोचू देणार नाही। आम्ही जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल, जीव द्यावा लागला तरी चालेल, कर्जमुक्तीशिवाय आम्ही थांबणार नाही। भाऊ, कोणत्याही आंदोलनामध्ये वाटाघाटी अत्यंत महत्त्वाच्या असतात। काही लोकांना असं वाटतं की बच्चू कडूंनी आंदोलन केलं तर मग माघार का घेतली, पण कोणत्या आंदोलनाचं मूळ असं असतो की आंदोलनात जोपर्यंत वाटाघाटी होत नाही, आंदोलनात आपली मूळ मागणी मान्य करण्यासाठी वाटाघाटीचा विषय झाला तर सरकारसोबत वाटाघाटी ज्या सुरू आहे आंदोलन, तुमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। आता कर्जमुक्त करताना जे श्रीमंत शेतकरी आहे, ज्यांचे फार्म हाऊसेस आहे, काही लोकांनी केलेलं आहे, किंवा ज्या लोकांकडे पेन्शन येते, सरकारी नोकरदार असतील, काही इतर काही गोष्टी मिळत असतील, पेन्शन मिळत असेल, त्या लोकांना वगळून सरसकट न करता जे लोक गरीब शेतकरी आहे, ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना अशा पद्धतीनं योजनेचा फायदा देण्यात यावा, या मागणीवरती तुम्ही सरकारला सांगितलं आहे। अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे का कर्जमुक्ती ही जी व्हायला पाहिजे, ही माझ्यासारख्या शेतकऱ्याची व्हायची गरज नाही। मला 70,000 रुपये माझी आमदार म्हणून भेटतं, त्याच्यानं ही सगळी वगळलीच पाहिजे। जे लेआउट धारक आहे, ज्यांची जमीन आता लेआउटमध्ये आहे, तो शहराला लागून आहे, 1-1, 2-2 किलोमीटरचा शेतकरी हा करोडो रन शेती विकणार आहे शहराला, मोठ्या शहराला, बिग शहर जसं नागपूर आहे, मुंबई आहे, किंवा पुणे आहे, किंवा अमरावती आहे, संभाजीनगर आहे, याला 1 किलोमीटरचा जर व्यास काढला आपण तर हा शेतकरी शेती करतोय, पण हा प्रचंड त्याची भांडवली शेती आहे, म्हणजे ते प्रचंड पैसेवाली शेती आहे, हे वगळले पाहिजे। जो पेन्शनधारक आहे ते वगळले पाहिजे। मोठा व्यापारी आहे पण शेती करतोय, कारण टॅक्स मुकवासाठी तो शेती करत असतं, त्या मोठ्या व्यापाऱ्याने काढलं पाहिजे आणि खऱ्या गरिबाला सरसकट केली पाहिजे, त्याला तणावमुक्त केलं पाहिजे। हे त्या कर्जमाफीतले खऱ्या अर्थानं ही सगळे व्यवस्थित जर केलं तर गरीब शेतकऱ्याला अधिक जास्त मदत होईल, हा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। शरद पवार जेव्हा केंद्रामध्ये होते, कृषी मंत्री होते, तेव्हा एक मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी झाली होती। 5 एकरपेक्षा जे कमी शेतकरी आहेत त्यांना सरसकट कर्जमाफी झाली, 65,000 कोटी रुपये तेव्हा खर्च आला होता। तेव्हा टीका झाली होती की फक्त बँका मालामाल झाल्या आणि शेतकऱ्यांना काही मिळालेलं नाही आहे।
देवेंद्र फडणवीस यांची ती भूमिका आहे की आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, त्या शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्या जर अशा पद्धतीने योजना आणली कर्जमाफीची तर बँका पुन्हा मालामाल होतील, शेतकऱ्यांना काही मिळणार नाही. या संदर्भामध्ये वाटाघाटी काय होणार आहे? तुम्हाला आठवतंय आमचं आंदोलन झालं तेव्हा काय म्हटलं होतं देवाभाऊनं, का आता काही दुष्काळ परिस्थिती नाही आहे आणि दुष्काळ स्थिती आली तर मग कर्जमुक्ती आपल्याला डबल करावं लागेल. आत्ता केली कारण तेव्हा दुष्काळ नव्हता आणि तेव्हा देवाभाऊ काय म्हणत होते का आत्ता जर आम्ही कर्जमुक्ती केली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर पुन्हा करावं लागेल. आता दुष्काळ पडला, ओला दुष्काळ आहे, सगळीकडे सावट आहे आणि आता ते बोलले ते खरं व्हायला नाही पाहिजे होतं. खरं तर दुष्काळ पडायला नाही पाहिजे होता, ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे ते आता तिथं कायम असणं फार गरजेचं आहे. त्यांनीच हे बोललं होतं, तुम्ही तपासून पहा रेकॉर्ड. म्हणजे दुष्काळ पडायच्या अगोदर ते म्हणत होते का दुष्काळ पडल्यावर आपण कर्जमाफी करू. आता दुष्काळ पडल्यावर ते काय म्हणतं का नाही आता आम्ही पहिल्या अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना सावरू. सावरणं म्हणजेच त्याला सावराचं असेल म्हणजेच तुम्ही वसुली थांबवली का नाही थांबवली, कशासाठी थांबवली, सावरासाठी थांबवली. वसुली थांबवली म्हणजे तो व्याजासहित उद्या पुढच्या वर्षीचं कर्ज कसं भेटणार. त्यांना पुनर्गठनमध्ये तो मरतं शेतकरी, ते कधीच करू नये, आम्ही त्या मताचे आहे. आणि म्हणून कर्जमुक्तीच हेच त्याचं सावरण्याचं मोठं गोष्ट आहे, हे देवाभाऊनं समजून घेतलं पाहिजे. राहिली गोष्ट बँकेत जर कर्ज माफ झालं, कर्ज प्रत्यक्षात शेतकऱ्याला भेटणार नाही पण तणाव जो आहे ते कर्ज फेडण्याची दुसरी आवक शेतकऱ्याकडे आहे का ते आम्हाला दाखवा. जर आवकच नाही तर मुक्ती केल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि ते जर मुक्ती केले नाही तर पुढच्या वर्षीचं कर्ज भेटणार नाही. पुढच्या वर्षीचं कर्ज भेटलं नाही तर तो पेरणी करू शकणार नाही. ही साधी गोष्ट आहे, एवढं सांगायला काही वेगळं सांगायची गरज नसतं. भाऊ, तुम्ही तुमच्या आंदोलनाचं एक यश हे आहे की कर्जमाफी पेक्षा कर्जमुक्ती तुम्ही हा महत्त्वाचा विषय तुम्ही विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी खास करून आणलेला आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि इतरही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याही पलीकडे आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी अपग्रेड झालेली नाही आहे. पूर्ण सगळ्या क्षेत्रात टेक्नॉलॉजी अपग्रेड आहे, शेतीमध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेड झालेली नाही आहे. मायक्रो फायनान्सचे वेगळे प्रश्न आहे, शेतकरी त्या मायक्रो फायनान्स खूप अडकलेला आहे, दुष्टचक्र आहे ते मायक्रो फायनान्सचं. यासोबतच आता AI पर्यंत शेती पोहोचलेली आहे. आपल्याकडे BT टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे. बच्चू कडू आगामी काळामध्ये आंदोलन ठीक आहे, तुम्ही आंदोलन इथपर्यंत आणलं, कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं विकास होण्यासाठी टेक्नॉलॉजी असेल त्याला पुढं नेण्यासाठी पायावर उभं करण्यासाठी त्या सातबारा कोरा झाल्यावर पुन्हा तो या दुष्टचक्रात पडू नये यासाठी काय प्रयत्न होणार आहे? तुम्ही एक सांगा, तुमचा मोबाईल फार स्मार्ट आहे, खूप व्यवस्थित आहे तुमचा मोबाईल, तुम्ही जगातलं सगळं माहिती होऊ शकते, पण तुमच्या डोक्यात टेन्शन असलं तर मोबाईल वापरू शकता का तुम्ही? आखरी पहिले त्याला टेन्शन मुक्त होणं महत्त्वाचं आहे, त्याच्यावर तणावमुक्त होणं गरजेचं आहे. माझ्याकडे साधनं भरपूर उपलब्ध होईल पण तो तणावात राहील तर त्या साधनाचा यूज करू शकणार नाही. पहिले त्याला त्या तणावातून मुक्त करावं लागेल आणि मग नवीन तंत्रज्ञानासोबत जोडावं लागेल. दोन्ही तणावातून मुक्त करणे आणि नवीन तंत्रज्ञानाशी त्याला जोडणे हे सांगड घालता आली पाहिजे, तेव्हा त्या शेतकऱ्याचं यशस्वी पाऊल पडेल. नवीन तंत्रज्ञान जे काही जगावर आहे, नवीन गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारू आणि त्याला तणावमुक्ताकडे पण घेऊन जाऊ. दोन एक केलं आणि एक राहिलं तर त्याला काही फायदा होणार नाही. तुमच्या आंदोलनाचं आणखी एक यश असं आहे की तुम्ही फक्त कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकरी न घेता मत्स्य उत्पादक, मेंढपाळ जे असतील, धनगर जे असतील, त्या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही घेतलेले आहे. त्यामुळे या 22 मागण्यांसंदर्भात आज काही होईल का? आणि तुमच्या ज्या मागण्या आहे धनगर समाजांच्या, मेंढपाळांसंदर्भात, मत्स्य उत्पादनासंदर्भात, त्या संदर्भात काही चर्चा आज होण्याची? माझा स्वभाव चिकाटीचा आहे, एकदा विषय घेतल्यावर तो पूर्ण झाल्याशिवाय मी कधीच संपत नाही. आमचं आयुष्य संपून जाईल पण विषय आम्ही आयुष्यात कधीच संपवणार नाही, कारण ते विषय जेपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. त्याच्यानं आज निर्णय झाला, सकारात्मक झाला तर देव पावला, वरचाही देव पावला आणि खालचाही देव आम्हाला पावला, नाही पावला तर आमची लढाई चालूच आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील आणि इतर नेते मंडळी पुढे येत आहेत, तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, आंदोलन सुरू आहे नागपूरमध्ये, पुढची काय स्थिती असणार आहे, कोण कोण आता येणार आहेत? खरं तर ही सगळी मंडळी, जरांगे पाटीलसुद्धा येत आहे. आम्ही सगळ्या नेत्यांना पाठिंबा मागितला होता, OBC नेत्यांना मागितला, प्रकाशजींना मागितला, उद्धवजींना मागितला, त्यातला काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीनं अमर काळे आणि अनिल बोस स्वतः आले होते, उद्धव साहेबांचे उमेश पाटील स्वतः आले होते आणि जरांगे पाटील स्वतः येत आहे. त्यांनी सांगितलं की मी OBC मराठा म्हणून येत नाही, एक शेतकरी म्हणून येतो. आमचं सगळ्यात मोठं तेच म्हणणं आहे का तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, कुठल्याही जातीत राहा, कुठल्याही धर्मात राहा, पण शेतकरी म्हणून राहा. जेव्हा तुम्ही शेतकरी म्हणून राहाल तेव्हा लढाई जिंकलेली असतात आणि ती लढाई जिंकेच्या
आम्ही पाहतोय समोर जात आहोत. प्रवीण, या बैठकीच्या संदर्भातली आणखी एक माहिती जाणून आपल्यामार्फत घ्यायची आहे. बच्चू कडू सध्या बातचीत करत आहेत, तर आजची बैठक नेमकी किती वाजता होणार आहे, त्या बैठकीमध्ये कुणाकुणाचा समावेश असेल आणि बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टमंडळामध्ये कोण कोण सहभागी असेल, त्याला जोडून आणखी एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे, जरांगे पाटील सुद्धा या बैठकीला जाणार आहेत का, या संदर्भातली माहिती विचाराल. सह्याद्री जे बैठक जी होणार आहे सह्याद्री गेस्ट हाऊसवर, ती 7 वाजता असल्याचं कळत आहे. त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार तुमच्यासह आणि या सगळे नेते मंडळ ठरन. तो अधिकार काही मी घेतला नाही आहे. आम्ही सगळे मिळून कोण कोण जायचं ते ठरवू. नागपूरमध्ये जे आंदोलक तुमच्यासोबत होते, शेतकरी नेते, ते तिथे उपस्थित राहणार आहे. अजित नवले असतील, बाकी सगळे राहील. एकच शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील तिथे तुमच्यासह येणार आहेत का? आता ते पाहू, ते आल्यावर ठरवू. म्हणजे त्यांना बोलवणार आहे तिथे? हा, ते येणारच आहे स्वतः. वर्धेपर्यंत आले आहे. नाही, मुंबईला तुमच्यासोबत येणार आहेत. काय मी त्यांना विचारल्याशिवाय काही. आग्रह आहे तुमचा त्यांनी ते यावं सोबत? ते पाहू. ते मला वाटते मंत्रालयात काही गेले नाही आतापर्यंत. हां, मग विनंती आहे तुमची त्यांना यावं. या आले तर काय हरकत आहे. आपण पाहू शकतो मनोज जरांगे आतापर्यंत मंत्रालयात गेलेले नाहीये, अशा बैठकांना गेलेले नाहीये, पण आता आले तर स्वागत करू, विनंती करू असं बच्चू कडू म्हणतात. निश्चित प्रवीण, आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि वेळ पडली तर हे आंदोलन असंच सुरू राहील, त्यांनी जाहीर केलेलं आहे. प्रवीण, धन्यवाद सविस्तर बातचीतीसाठी आणि माहितीसाठी.